तालुक्यामध्ये असं पसरवलं जाते का जयसिंग गिरंडे हा वळसे पाटलांचाच माणूस आहे. कुठंतरी घाटामध्ये असं बोललं जाते का शेट असे बोलले का राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा किंवा काय असं एक समज पसरवलं जाते. काय हे नक्की काय खरं काय सांगतो खोला सांगतो. निरगुड सरची बैलगाड्याची शर्यत होती 8 दिवसापूर्वी. शुभेच्छा द्यायला मी पारंपरिक गाडा मालक आहे. तिथले आमचे मित्र रवी वळसे ग्रामस्थ म्हणजे जयसिंग शेटे गिरंडे गाडे मालकाला शुभेच्छा देतील. शुभेच्छा देत असताना आमचे मित्र अरुणराव गिरे तिथे उभे आहेत जिल्हा परिषदला. आमचे किरणराव वाळू तालुका अध्यक्ष जिल्हा परिषदला उभे आहेत आणि बंटी पाटील सुद्धा तिथं उभे आहेत. मी शुभेच्छा देत असताना शेवटी शेतकरी बांधवांना विनंती केली गाड्या मालकांना चांगला स्वच्छ चारित्र्याच्या चांगल्या माणसाला मतदान करून निवडून द्या. त्यामध्ये आमचा किरण वाळून पण येऊ शकतो. आता ज्यांनी त्यांनी तसा अर्थ लावून घेतला, कोणी ते एडिट करून पाठवलं. आमच्या भारतीय जनता पक्षाने सुद्धा हेच केलं. म्हणजे शिंगडेने आपले किरण वाळूंला मतं मागितली. आता ज्याने त्यांनी तसा अर्थ लावून घेतला, मोबाईलमध्ये ते एडिट करून टाकलं, त्याचा वेगळा उपयोग करून घेतला. ते त्याच्या ते कौशल्याचा भाग आहे तो. आता हे झालं लोकांचं, कुणी एडिट केलं, कुणी काय केलं, कुणी काय. तुमची भूमिका काय? आमची भूमिका भारतीय जनता पक्षाचे 13 पैकी आम्ही 6 उमेदवार निवडून आणू शकतो एवढी खात्री आमच्याकडे. आता हे सगळं झालं, मात्र तुम्हाला कुठंतरी राष्ट्रवादीचा माणूस म्हणलं जातं. या चर्चेला तुम्ही उत्तर काय देणार आता? कोण म्हणतायत आपल्या समोर आणा, आपण त्याला उत्तर देऊ. तुमचं म्हणणं आहे का तसं? मी त्याचं उत्तर तुम्हाला पण देईन. लोक म्हणतात तेच घेऊन लोक म्हणतात हा विषय नको. कोण म्हणताय का तुम्हीच म्हणतात, तुम्हाला उत्तर देऊ शकतो. जर मग मी आता सांगतोय करमुडीच्या विषयावर वळसे पाटलांनी स्टेटमेंट द्यावं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी द्यावं. आज जिकडे जातोय प्रचारात तिकडे पठारावर करमुडी म्हणलं लोक उठा म्हणते, तिथून उठा, थांबू नका इथं. हा हे कशाचं प्रतीक आहे? वळसे पाटलांचा जर चाहता असतो, त्यांचा पाईक असतो, तर हा करमुडीचा विषय आम्ही घरोघर पोहोचवल्याचं कारण काय? मतदान आयोगाचा विषय नाही. आज आम्हाला प्यायला पाणी नाही, कोण जबाबदारी घेईन? लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून त्यांनी काम पेटलंय. म्हणजे हे हा मार्ग कोणी शोधायचा? आज पिकच नाही जमिनीत का? विहिरीत पाणी नाही, मग पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. आज लोक टँकर मागतायत, याला जबाबदारी कोण घेईन? याचं उत्तर कोण देईन? कस आणि तुम्ही कुठल्या देशाने म्हणू शकता की जे शेंडे जर आता आदरणीय अजितदादा आपल्यातून गेलेत, नाही तर जाहीर सभेत उत्तर दिलं असतं आपण जाहीर सभेत. कारण सभा बैठकी प्रत्येक पार्टीने ते थांबवलेलं आहे. कारण खूप मोठी महाराष्ट्राची हानी झाली. त्यामध्ये आम्ही पण दुःख भावना व्यक्त केल्या त्या दिवशी. पण हे घटना गंभीर याच्यामुळे आम्ही जास्त प्रचारात उतरत नाही. कारण आम्हाला तशा पार्टीचे संकेत आहेत आदेश धोरण. नाही तर हा जबाब आम्ही त्यांना पण विचारला असता. विकास नावाची गोष्ट जर तुम्ही 3 वेळा सांगत असाल, लोक तुमच्या विरोधात का जातात? मग 50% तालुका तुमच्या विरोधात गेल्याचं कारण काय? तुमच्या विकासात काहीतरी गडबड दिसती, तुमच्या विकासात भ्रष्टाचार दिसतोय म्हणून लोक मत देईन असे झाले तुम्हाला. मग तुम्हाला पळायला पानं बांधून का पळावं लागतं? एवढं जर विकास केला असेल तर. मग त्याच्यामुळं आमच्या कामाशी आम्ही ठाम, आमच्या पार्टीशी आम्ही ठाम. महायुती होती म्हणून महायुतीचा प्रचार म्हणून महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांना आम्ही सांगत होतो मत द्या. आम्ही सांगत नव्हतो राष्ट्रवादीच्या घड्याला मतदान करा, महायुतीच्या उमेदवाराला सांगत होतो. कारण आमचं एक मत जाणार होतं वळसे पाटलाच्या रूपाने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना, म्हणून आम्ही तसा प्रचार करत होतो. आज करता येईल दिसलं तुम्हाला कुठं? आज तुम्ही भाजपचा प्रचार करताय, ठीक आहे.